सध्या पुणे महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। या बाबतीमध्ये प्राथमिक बैठक सुद्धा झालेली आहे। आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत अशी चर्चा आहे। प्राथमिक बैठक सुद्धा झाली आहे। यामध्ये काय चर्चा झाली? ठीक आहे, आम्ही दोन्ही एकत्र बैठक झाली आहे आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू असं तत्वत आमचं मान्य झालं। या बैठकीला कोण कोण उपस्थित? वंदना चव्हाण होत्या, मी होतो, विशाल तांबे होते, त्याच्यानंतर आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुभाष जगताप होते। प्रशांत जगतापांना तातडीने काही मुंबईला जावं लागलं, त्यामुळे ते येऊ शकले नाही। अण्णा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रशांत जगताप नाराज झालेले आहेत। त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झालेली आहे। नाही, राजीनाम्याची चर्चा ही माध्यमांमध्ये आहे। तुम्ही सगळे माध्यम हे सांगतात, मला त्यांनी राजीनामा दिल्याचं तुम्ही पत्र दाखवा किंवा त्यांचा कुठला बाईट दाखवा, मग मी त्याच्यावरती भाष्य करेल। त्यांनी अजून काहीच आमच्याकडे काहीच आलेलं नाही। आज ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। आधीपासून त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मी पण दिले का त्यांनी राजीनामा? पत्र आहे का तुमच्याकडं? बाईट आहे का? मग त्याच्यावरती काय मी भाष्य करू? बरं, दोन्ही राष्ट्रवादीची प्राथमिक बैठक झाली आहे। जागा वाटपावरती चर्चा झालेली आहे? नाही, जागा वाटपावरती चर्चा ही आज आमची पहिली बैठक झाली। दुपारी आम्ही काँग्रेसशी बोलणार आहोत, संध्याकाळी 8 वाजता शिवसेनेशी बोलणार आहोत आणि पुन्हा आम्ही एकदा एकत्र पुन्हा बसणार आहोत। त्यामुळे अजून जागा सीट शेअरिंग वगैरे कुठेही चर्चा झाली नाही। नावावरती देखील चर्चा झाली। आणि पक्षाच्या कोणत्या पक्षाच्या चिन्हावरती शरद पवार? आम्ही सांगितलं तो सगळी आघाडी एकत्र येणं महत्त्वाचं आहे। चिन्हाचा भाग हा गौण आहे। दादा उपमुख्यमंत्री असणार आहेत सत्तेमध्ये आणि इथं आघाडी होणार असं? आता हे उघडच आहे ना, त्यांनी काय उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा वगैरे दिलेलंच नाही आहे आणि आघाडी म्हणून ते करताय। दादाच्या भूमिकेला तुमचा पाठिंबा असतो? म्हणजे मी काय सांगू आता तुम्ही, आम्ही एकत्र येणार म्हणल्यानंतर दादाच्या भूमिकेला पाठिंबाच आहे ना। कसा पाठिंबा आहे? पाठीमागून आहे का पुढून आहे हेच विचारू नका। म्हणजे राज्यामध्ये सत्तेत आहेत दादा आणि इथं वेगळे आहे। आम्ही एकत्र दोघांनी निवडणूक लढवण्याचा हे केलाय। आता राज्य पातळीवरती काय होईल काय ते काळ ठरवेल। आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे येत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असं अंकुश काकडे यांनी सांगितलं आहे। बीड जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।